नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर मंडळी, या व्हिडिओ रीलमध्ये आपण मे महिन्याच्या निमित्ताने तुमच्या भौतिकवादी जीवनाची एक छोटीशी रीडिंग करणार आहोत. चला तर सुरू करूया. ओरॅकल संदेश बघूया, एक काय येत आहे आणि मग टॅरोमधून बघूया. चेंज, बदल. मेजर चेंजेस आर अप्रोचिंग इन युअर लाईफ, वेदर इन वर्क, रिलेशनशिप और पर्सनल डेव्हलपमेंट. एम्ब्रेस द न्यू डिरेक्शन. तर मंडळी, बऱ्याच जणांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडत आहे व घडणार आहे आणि तुम्हाला खूप सकारात्मकतेने हा जो काही बदल घडणार आहे त्याला स्वीकारायचं असं एक संदेश मिळत आहे. आणि दुसऱ्या क्षणी हाही काहींसाठी संदेश दिसून येत आहे की तुम्हाला कळतंय की तुमच्या आयुष्यात बदल घडतोय, पण तुम्ही खूप जास्त तणावाखाली आहात आणि तुम्हाला कळत नाही आहे काय करावं आणि तुम्ही तो बदल ना कुठेतरी स्वीकारतच नाही आहात, एक्सेप्ट नाही करत आहात. आणि त्याच्यामुळे तुमच्या आतल्या आतच तुमची एक ना खूप चलबिचल झाली आहे. तुम्ही खूप म्हणजे व्यवस्थित म्हणजे समतोलता ठेवून नाही आहात. टॅरोमधला पहिलाच संदेश आला आहे हा 3 ऑफ पेंटिकल्सचा, जो सांगत आहे की मंडळी, जे काही तुमच्या आयुष्यात घडतंय किंवा तुम्ही नवीन काही प्रयत्न करताय तर ते एक ना हे सांगेन की एकट्याने करायचा प्रयत्न करू नका. टीम वर्क ठेवा, एकजूट राहून हे करायचा प्रयत्न करा. तुम्ही इतरांना समजून घ्या, त्यांना तुम्हाला समजून घेऊ दे, तरच तुम्ही पुढे हळूहळू जाल, हेच स्पष्ट दिसून येत आहे. दुसरा संदेश आहे हा किंग ऑफ कप्स. तर मंडळी, इथे हा खूपसा संदेश मला बऱ्याच पुरुषांसाठी वाटत आहे की तुम्हाला तुमच्या भावनांवर काम करायची अत्यंत गरज आहे. जरा समतोलता ठेवा तुमच्या भावनांमध्ये, अति करू नका हे सांगेन. आणि ज्या मुली तुम्ही जर तुमच्यासाठी जीवनसाथी बघत असाल, तुम्ही स्वतःसाठी एक लग्नासाठी, तर हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येऊ शकते ज्यांचा त्यांच्या भावनांवर, त्यांच्या इमोशन्सवर बऱ्यापैकी ताबा आहे. किंग ऑफ स्वॉर्ड्स. तर मंडळी, जरा जो ना म्हणतात ना, लॉजिकली जरा विचार करा, थोडं प्रॅक्टिकल राहून विचार करा. नुसतं मनातल्या मनात ठरवून काही होणार नाही हे दिसून येत आहे. आणि परत काही मुलींसाठी हा संदेश आहे की तुमच्या आयुष्यात अशी एखादी लॉजिकल व्यक्ती यायची खूप शक्यता आहे, तर तयार राहा. हे खूप लॉजिकली विचार करतात, उगाच नको तिथे भावनांना मध्ये आणणार नाहीत, बरोबर समतोलता ठेवून चालणारे असे हे लोक आहेत. 5 ऑफ पेंटिकल्स. तुम्हाला असं वाटत असेल मंडळी की काहीच मार्ग दिसत नाही, काहीच सुचत नाही, काहीच हे नाही, तुमच्या हातून सगळं गेलंय, पण ते तसं नाही आहे. सध्या ती फक्त एक फेज, एक परिस्थिती आहे. जरा इथे तिथे बघा, नक्की तुम्हाला मार्ग सापडेल. धन्यवाद.